नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन आहे. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या काळजाच्या कोपऱ्यापासून तुमच्या काळजाच्या कोपऱ्यापर्यंत काच 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 स्वागत आहे. याच्या गावात हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी, मी तुम्हाला सांगतो, खरं तर वेगळ्या विषयांवरती व्हिडिओ करणार होतो. समाजामध्ये एवढं काय काय चाललंय ते डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की वेगळेच व्हाईट हाऊस मध्ये भिडून गेले. एवढी की लिटरली मला असं वाटलं आता हाणामाऱ्या होतील, रायट्या होतील. आमच्या जुन्या नाशकातल्या पोरांना पाठवावं लागेल मॅटर सॉल्व्ह करायला. पण दोघांनी सामंजस्याने घेतलं आणि हाणामारी टाळली. व्हेरी गुड. दुसरीकडे भारतामध्ये एक काँग्रेसच्या कोणत्यातरी मॅडम आल्या, त्या आल्या आणि त्यांनी भस्कन रोहित शर्माच्या बॉडीवरनं काहीतरी ट्वीट केली आणि लोक वेगळीच पेटून गेली. पहले तो मेरे को कांग्रेस वालों को दिल से कहना है, रोहित शर्मा के बॉडी के बारे में बात करने से पहले अपने नेता लोगों के दिमाग के बारे में बात करो. दुनिया हंसा दबा खसा खसा. प्रधानमंत्री अपनी आंख मेरे आंख में नहीं डाल सकते. सच्चाई है. And on any given point of the day, Rohit Sharma as a captain is still better than your captain with a better strike rate. एनिवेज, हे सगळं माझं चालू असताना भस्कन मला ते पॉडकास्ट यायला लागले मराठीमध्ये. मी तुम्हाला सांगतो, अहो हे पॉडकास्टर इतके वाढलेत, एखाद्या गल्लीमध्ये झाडं कमी आणि हे पॉडकास्टर जास्ती झालेत. मुलाखत देणाऱ्यांपेक्षा मुलाखत घेणारेच इतकी लोक झाले की माझ्याच ओळखीमध्ये 12-15 पॉडकास्टर झालेत. अचानक हे पॉडकास्टचा रोग इतका संसर्गजन्य सारखा पसरला. मी तुम्हाला सांगतो की आता वीट यायला लागला. वीट हिंदीमध्ये तरी ठीक आहे, मौत के बारे में क्या सोचते हो, एलियन्स के बारे में क्या सोचते हो, थोडंफार काहीतरी कवटी बेंट तरी आहे. मराठीमध्ये लोक काही बोलतात. तुमचा MMS व्हायरल झाला, घेतला पॉडकास्ट. तुम्ही प्राण्यांची बोलता, घेतला पॉडकास्ट. तुम्ही काय नाही करत तरी घेतला पॉडकास्ट. मला असं वाटतं काही दिवसांतरी पॉडकास्टर रस्त्यावरती कोणी पण दिसेल त्याला 2 कानफाडात मारून देतील आणि त्याकडे पॉडकास्ट करून देतील. इतके पॉडकास्ट वाले झालेत ना. मी तुम्हाला बेट लावून सांगतो, तुम्ही आज संध्याकाळी बघा चर्चा जेवण वगैरे करून घाली फिरायला पडाल, कोणत्याही टिल्ल्या पोराला धरा, त्याला 2 झापडा, त्याला म्हणा काय करतो ते म्हणा मी पॉडकास्ट करतो. इतकी हावाली या पॉडकास्टर लोकांची. मुळात मी तुम्हाला सांगतो, मी 10-12 वर्ष आरजे म्हणून काम केले, म्हणून मी जर तुम्हाला एक म्हणतो ना सिरियसनेसली सांगू शकतो, हे पॉडकास्टरवाले स्वतःच जास्ती बोलतात. ज्याला बोलायचं त्याला बोलूच देते नाही. हे स्वतः ज्यांचा अर्धा वेळ काहीतरी बडबड करत राहतात. एनिवेज, या पॉडकास्टर बद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी. बघा, मी पण पॉडकास्ट करतो, की माझं पण चॅनल आहे पॉडकास्टचा, पण मी वर्षात एकच पॉडकास्ट करतो. आपला स्ट्राईक रेट डेंजर आहे. मध्यंतरी मी एक पॉडकास्ट बघितला मित्रांनो, ज्या पॉडकास्टमध्ये ताईच असं म्हणणं आहे, कधी प्राण्यांशी बोलते. ॲनिमल जे काही सांगतंय हे मी फिलिंग्स किंवा विजन्सच्या माध्यमातून समोरच्याला कन्वे करते. ही ताई विजनच्या माध्यमातून प्राण्यांची टेलिपॅथिक लेवलला संवाद साधायचा प्रयत्न करते. जसं हे वाक्य ती कंप्लीट करते तर पॉडकास्टर भस्कन पुढचा प्रश्न विचारतो, पूर्ण टाइम हेच करता तुम्ही फुल टाइम हेच करता का? हा, मी फुल टाइम हेच करते. हो ताई, पार्ट टाइम पॉडकास्ट आणि फुल टाइम हे करते. हे काय को मच करेली अपनी थोड़ी सी हटरेली है, चल नाटक नहीं करने. मला ह्या देशी डॉक्टर डूलिटिल मध्ये एवढा इंटरेस्ट आला, मी तुम्हाला सांगतो की मला बघायचं होतं हे कुत्र्यांशी कसा संवाद साधतात. यांना एका कुत्र्यानं काय सांगितलं बघा. आता एक केस होती, एक रिट्रीवर होतं, गोल्डन रिट्रीवर. त्यांनी काय केलं, घरातल्या एका मेंबरला चावला. तो मी जेव्हा कम्युनिकेट केलं तेव्हा त्या डॉगने मला सांगितलं की घरामध्ये बाबा आईला खूप मारतात, फिजिकल व्हायलन्स घरामध्ये. तो बिचारा कुत्रा, विचार करा, तो कुत्रा कोणाला तरी चावला, ही त्या कुत्र्याशी बोलली, त्या कुत्र्यानं खूप विश्वासाने त्यांचा फॅमिली मॅटर या ताईला सांगितला. ही ताई अख्ख्या जगाला त्यांचा फॅमिली मॅटर सांगत सुटलीये. अरे लोक आजकाल कुत्र्याला घरात पण ते मास्क लावून ठेवतील, काय कोणा भोकायला नको, कोणाला तरी काहीतरी सांगायला नको. मला त्या कुत्र्याची दया यायला लागली. आणि ताई तसं म्हणे कधी प्राण्यांची बोलू शकते. ताई, माझा भाऊ एक लहान काकांचा मुलगा आहे, त्याच्या पोटामध्ये जंत झाले, त्या जंताला जाऊन सांगा ना शीद्वारे बाहेरला फसकन. मग या व्हिडिओमध्ये ताई पुढे असे म्हणले की पेट जे आहेत हे ओनरवर जातात. तुम्ही जर अग्रेसिव्ह असाल तर तुमचं पेट पण अग्रेसिव्ह असणार आहे. तुम्ही जर प्रेमळ आहात तर तुमचं पेट पण प्रेमळ असणार आहे. किंवा तुम्ही जर इम्पेशंट आहात तुमचं पेट पण एकदम हायपर, एकदम इम्पेशंट असणार आहे. बाय दिस लॉजिक, माझ्याकडे काही मांजरं आहेत जी वटवागळं पकडून आणतात. माझा कुत्रा कधी कधी हॉलमध्ये शू करतो, हे ओनरवर गेलेत. कोई सेन्स है इस बात की? मी रात्री काय असं कुबड्या काढून वटवागळं पकडत फिरतो का खूप प्रेशर म्हणून हॉलमध्ये शू करतो? व्हॉट इज दिस? या ताई वेगळ्याच नारणी या जगामध्ये जगतायत. यांनी कुत्रा टिकव, चला क्यूट जनावर बिचारा बोलला असेल पालीशी. हु द फक स्टॉक्स विथ द फकिंग लिझार्ड? पाली सोबत बोललीये मी, घरात पाल आलेली, तिला म्हणलं प्लीज बाहेर जा. बघा जो डॉक्टर डूलिटिल बघा, पालीशी संवाद साधतोय. पालीशी काय तर म्हणे बाहेर जा. क्यूट. ती पाल आली तर तिला मी रिक्वेस्ट केली की तू प्लीज जा इथून, कारण की आम्ही 2 दिवसासाठी चाललोय. आम्ही गेल्यावरती घर बंद होणार आहे, तुला बाहेर जाता येणार नाही, तुझे हाल होतील, तू बाहेर नाही. ती मला काय म्हणली की मला ऍक्च्युली तर पिल्लं द्यायचं, म्हणजे माझं डिलिव्हरी होणार आहे. अशी कोणती पाल आहे जी हिच्याशी जाऊन संवाद साधते आणि पालीला डिलिव्हरी द्यायची आहे? अहो ताई डॉक्टर, अहो पाल इज नॉट अ मॅमल.
पाल डिलिव्हरी नाही देऊ शकत, पाल फार फार तर अंडी देऊ शकते. आणि ही कोणती पाल आहे जी कोणाची घरात जाऊन भस्कन डिलिव्हरी देऊ राहिली, आणि ते पण एवढा संवाद, एवढा आपुलकीचा संवाद. तू इथे काय करायला आलीस, मी इथे डिलिव्हरी का, बाळांतीन करते तिचं, मग द्या सगळ्या पहिल्या पिल्लूच्या पहिल्या बारशाचं आमंत्रण सगळ्यांना. नॉनसेन्स. त्यामुळे मी घरात घुसले. तिने मला हे सांगितलं, मी ते रिक्वेस्ट केली की बघ हे घर योग्य नाही. या ताईचा कॉन्फिडन्स बघून मीच माझ्या 2-3 चाचण्या करून घेतल्या. मला असं वाटलं मी जगाच्या विरुद्ध प्रवाहात चाललोय का काय. या ताईच्या अशा बोलण्यामुळे मी उगाच गांजा बदनाम होतोय. लोक उगाच गांजाला शिव्या घालतायत. व्हॉट इज दिस, विच इज डुप्लिकेट क्वालिटी गांजा. मग ताईंना कोणतरी एकदा झूला घेऊन गेलं. त्या झू मध्ये जाऊन पण त्या वाघाशी बोलत होत्या. यांना सगळ्यांशी काय बोलायचं आय डोंट अंडरस्टँड. कोणी विचारलं त्या वाघाला की वाघाला आमच्याशी बोलायचं आहे का नाही. टायगरचा काय अनुभव होता? मी मैसूर झूला गेले होते कर्नाटकला. मग मला माझा मामा बोलला की बघ बरं ट्राय कर, त्याला बोलो बरं बाहेर बघू येतो का. मामा म्हणतो आहे की ट्राय कर. मला आता एक कळलंय की हा सहकुटुंब प्रॉब्लेम आहे थोडासा. सहकुटुंब काउन्सिलिंगची गरज आहे, एकदम सामूहिक काउन्सिलिंग. रिक्वेस्ट केली की एकदा एक काम कर, एकदा फक्त बाहेर आहे, मला बघायचंय तुला, फोटो काढू दे. अरे तो वाघ आहे रे, अरे तू बाहेर आहे, आज जा, बाहेर आहे, बाहेर आहे. अरे तो वाघ आहे, वाघ. हो असा वाघ आहे, आम्ही वाघ थोडी आहे का मराठीमध्ये सांगितलं. आणि पहिली तर कर्नाटक मध्ये जाऊन वाघाशी मराठी का बोलतायत ताई. मग तो म्हणला ठीक आहे थांब 5 मिनिट. तरी तिथे पण मला 5 मिनिटं दिले. आणि अरे असा कोणता कर्नाटकी वाघ आहे ज्याला मराठी कळते बाबा. मी आधीपासून सांगतो कोरी नाही मारायची. थोडंसं फंटा बिंटा स्प्राईट थम्सअप काहीतरी भेसळ करावी. कोरी मारली का कच्ची मग विषय गंभीर होऊन जातो. माणूस ना एकदम एक्स्ट्रीम लेवलला बोलतो. एकदम रुबाबशीर बोलला. मला ठीक आहे थांबतो. मी मला थांबा 5 मिनिटं. काही काही मित्र रोज टाकतात मित्रांनो, रोज 2-2 कॉल मारून पण कधी असला नाही बोलले का मी वाघाशी बोलतो त्याच्याशी बोलतो. नेवर. फार फार तर ते कुत्र्याला 2 घोट पाचतील पण गप्पा नाही मारणार. आणि हा मुळात जो पॉडकास्ट घेतोय त्याला हसू कसं नाही येते. अरे याचा पेशन्स लेवल वेगळ्या लेवलला गेलेला आहे. मी तुम्हाला सांगतो हा हसतच नाहीये, हा गंभीर्याने सगळे प्रश्न विचारतोय. मला पहिले त्याची दया आली यार. मी तुम्हाला ना पॉडकास्टरचं एक थोडंसं हे समजवतो, युनिट समजवतो. खूप सारे पॉडकास्टर जे आहेत ना, नॉट सगळे ओके, पण बरेचसे पॉडकास्टर आहेत ते पेड पॉडकास्ट घेतात. त्या गेस्टकडनं काय 5-10 हजार रुपये घेतात, तर मग त्याला प्रश्न विचारतात, त्याला वाटेल तसे काय त्या गेस्टला त्याचं प्रमोशन करायचं असतं. असा पण प्रकार मार्केटमध्ये चालतोय. नो डाऊट की याच्यामध्ये पण काही खरंच जेन्युइन चांगले पॉडकास्टर माझ्या पण ओळखीतले आहेत. काही माझे जवळचे मित्र आहेत जे खरंच काहीतरी लॉजिकल पॉडकास्ट करतात किंवा त्या पॉडकास्टमधनं काहीतरी घेण्यासारखं आहे. आता हा पॉडकास्ट ज्याच्यामध्ये प्राण्यांची काही संवाद साधते, व्हॉट इज दिस. आता पुढच्या पॉडकास्ट मी तुम्हाला सांगतो भाई त्या ताईचा कधी काळी MMS व्हायरल झाला, त्याच्यावरती पॉडकास्ट घेऊन टाकला. दिस इज नॉट अ पॉडकास्ट ओके, दिस इज फार फार तर इंटरव्ह्यू. भाईंनी प्रश्न पण एवढे गंभीर विचारले आहेत ना. तुम्ही विचार करा, तुम्ही पॉडकास्ट बघताय कोणाच तरी, आता जो रोगन वगैरे ते रडतील रे हॉलिवूडवाले पॉडकास्टवाले. आपल्याकडे प्रश्न काय माहिती का, प्रेम करावा का माणसाने. प्रेम करावं का माणसाने. अरे हा कोणता प्रश्न आहे. हाउ कैन दिस बी द क्वेश्चन इन द पॉडकास्ट की प्रेम करो का माणसा. भाई तेरे को करने का तो कर, नहीं करने का तो मत कर. तेरे को 10 लोगों पे करने का 10 लोगों पे कर. ये क्या पूछने वाली बात है क्या, प्रेम करने का की नहीं करने का माणसाने. मला 5 रुपये पाठव. फक्त 5 रुपये मागितले होते मी. ते 5 रुपये पण नव्हते त्याच्याकडे मला द्यायला. पण असं हे कोणते इंटरनल लफडी पॉडकास्ट मध्ये डिस्कस होत आहेत. अरे तिचा बॉयफ्रेंड तिला 5 रुपये नाही द्यायचा, म्हणजे मी काय करू. हा पॉडकास्टर हे प्रश्न का विचारतोय मला कळत नाही. नंतर तर एकदमच गहिराया चालू आहे त्यांच्या. मला ब्लॉक करायचा आणि सगळीकडून व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला सगळीकडून ब्लॉक. चा बॉयफ्रेंड एक सिला ब्लॉक करायचा. ही पॉडकास्ट मध्ये येऊन त्या भाईला का सांगते, तो भाई जगाला का सांगतो. असा कोणता पॉडकास्ट, या पॉडकास्टला 1 मिलियन व्ह्यूज आहेत. आता तुम्ही विचार करा की ताईचा कधी कधी व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचं मेंटल प्रेशर खरंच राहतं. एक ताईसाठी अजून अवघड असतं. या गडीनं भाईनं प्रश्न बघा काय विचारले. तो जो व्हिडिओ जो तो कशामुळे व्हायरल झाला, कशामुळे झाला, काय कारण होतं, हा कोणता क्वेश्चन आहे. अरे शूट केला म्हणून व्हायरल झाला. आणि नंतर पण हा इनसेन्सिटिव्ह क्वेश्चन कोणी व्हायरल केला. आता काय डोनाल्ड ट्रम्प व्हिडिओ व्हायरल करणार आहे का तिकडे बसून. त्या पोरांनाच केला ना व्हायरल. तो कोणी केला, त्यानं केला होता. एवढं सगळं झाल्यानंतर ती ताई बिचारी प्रेशरमध्ये कसं सांगते. हा विचारतो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा घरच्यांची कशी प्रतिक्रिया होती. घरच्यांनी सपोर्ट केला का म्हणे. जेव्हा तुझा व्हिडिओ व्हायरल झाला, तो व्हायरल केला गेला, त्यावेळेस तुझ्या घरच्यांचं प्रतिक्रिया काय होती. त्यावेळेस घरच्यांनी तुला सपोर्ट केला, म्हणजे तुझ्या आईने किंवा भावाने किंवा बहिणीने. अरे यार कसं काय, तुमचा जर प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला तर घरच्यांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत मित्रांनो. नशीब नाही विचारलं की तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हायरल झाला तर. अबे टेंशन ही आएगा ना भाई, काहीच सवाल आहे. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. इतने पॉडकास्टर आ गए हैं. मैं तुमको बताऊं, द लेजेंडरी पॉडकास्टर विष्णुप्रिया ताईने मैंने पॉडकास्ट सीरीज चालू केली, ज्यामध्ये सगळ्या गेस्टला बोलून पॉडकास्ट घेते. कुठं तुझं बॉर्न झालं. सो तुझा बॉर्न संभाजीनगर मध्ये झालाय का पुण्यामध्ये. बॉर्न कुठे झालाय मला नाही माहिती. आय स्टील डोंट नो. शेक्सपियरला पण जर तुम्ही बोललं भाई तू बॉर्न कुठं झाला, इट इज नॉट इवन ग्रॅमॅटिकली, इट डझंट इवन मेक सेन्स लॉजिकली. बॉर्न कुठे झालाय म्हणजे शी येते, वेअर डिड यू टट्टी बॉर्न, बर्थ वेअर यू बॉर्न, बर्थ प्लेस कोणती आहे, बॉर्न कुठे झाला. उद्या म्हणजे डाउनलोड कुठनं झाला.
हिद्दवी ताई तर बोलल्या भाई माझा बॉटम इकडच आहे, संभाजीनगरमध्ये मी बॉर्न अँड ब्रॉटअप झाले तर माझा बॉटम इकडच आहे. बॉटम सो म्हणजे एक असतं जन्मभूमी पण तीच झाली आणि कर्मभूमी पण तीच झाली. जरी मी आता इथे करत असले पुण्यात तरी एक बॉटम जो असतो तो तिथला आहे. बॉटम संभाजीनगरला आहे, मग टॉप कुठं आहे? सॅन फ्रान्सिस्को. सोडून आपण स्वतःची अवस्था करून घ्यायची असं माझ्या बाबतीत नाही होत आणि मला पटत पण नाही. जिथे मला त्रास होतो ना ते मी तिथे सोडूनच देते. यांच्या पण पॉडकास्टमध्ये चर्चा एवढ्या गंभीर लेवलच्या असतात. मी तुम्हाला सांगतो कधी कधी मेरे को टेन्शन जात आहे. कधी कधी मला असं वाटतं मी बिनडोक का नाहीये, देवाने मला काय एवढा विद्वान बनवलं, मला बिनडोक का नाही बनवून मी या जगामध्ये खुश राहिलो असतो. समटाइम्स नोईंग टू मच इज अ सिन. एनिवेज मित्रांनो, या विषयावरती आपण खूप बोलत राहू, पण आता मला नाही बोलायचं, मला बीपीचा त्रास होतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.